General form of first order and first degree differential equation is given by m into dx plus n into dy equal to 0. फर्स्ट ऑर्डर अँड फर्स्ट डिग्री म्हणजे या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर 1 आहे, डिग्री पण 1 आहे. या डिफरन्शियल इक्वेशनला आपण म्हणणार फर्स्ट ऑर्डर अँड फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशन. इन दिस वन m and n are not the constants, these are the functions of x and y, where m and n are functions of x and y. जनरल फॉर्मचा विचार केला तर m हे x आणि n हे y चं असतं अशा पद्धतीने कंपल्शन नाही आहे. m is function of x and y both, n is function of x and y both, हे पॉसिबल आहे किंवा दोन्ही कॉन्स्टंटही पॉसिबल आहेत. दीज आर फंक्शन्स ऑफ x and y और कॉन्स्टंट. हे कॉन्स्टंटही पॉसिबल आहेत किंवा एक्स वायचे फंक्शनही पॉसिबल आहेत. हा एक जनरल फॉर्म आहे फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशनचा. इन दॅट वन फर्स्ट is the variable separable form. While considering about the solution of differential equation, डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन फाइंड करत असताना आपल्याला फक्त फर्स्ट ऑर्डर आणि फर्स्ट डिग्री हेच डिफरन्शियल इक्वेशन आहेत. त्यामधला फर्स्ट टाइप आहे तो व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. Variable separable form means what? It is such a differential equation in which the variables can be separated. x च्या टर्म्स सेपरेट आणि y च्या टर्म्स सेपरेट आपण लिहू शकतो. अशा प्रकारच्या फॉर्मला म्हटलं जातं व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. हा जो जनरल फॉर्म आहे तो व्हेरिएबल सेपरेबल कधी असू शकतो? इफ इन दिस रिलेशन m into dx plus n into dy equal to 0, m is function of x only or constant and n is function of y only or constant, then the differential equation will become in the variable separable form. If m is function of x only, m हे जर फक्त x चं फंक्शन असेल किंवा तो कॉन्स्टंट असू शकतो, फक्त त्यामध्ये x आणि y च्या टर्म्स मिक्स नको आहेत. and n is function of y only, n is function of y only or constant, then the differential equation m into dx plus n into dy equal to 0 is said to be in variable separable form. If m is function of x only or constant and n is function of y only or constant, then the differential equation m into dx plus n into dy equal to 0 is said to be in the variable separable form. Write down then. If in a variable separable form, if m is function of x only or constant and n is function of y only or constant, then the differential equation
the differential equation m into dx plus n into dy equal to 0. M into dx plus n into dy equal to 0 is said to be in variable separable form. Take down question. How to solve these differential equations in the variable separable form? Solve the following differential equations. Solve the following differential equations. Number 1, x square plus 1 into dy by dx equal to 1. X square plus 1 into dy by dx equal to 1. यामध्ये आपल्याला आधी व्हेरिएबल सेपरेट करायचे, म्हणजे x ची एक पूर्ण साइड, y ची एक पूर्ण साइड. हे सेपरेशन करत असताना कधीही लक्षात ठेवायचं dx किंवा dy यापैकी कुठलीच टर्म कधी डिनॉमिनेटरला नको आहे, कारण आपल्याला आता इंटिग्रेशन घ्यायचं आहे. इंटिग्रेशन असेल तर अपॉन dx अपॉन dy हे ठीक आहे, सॉरी डेरिव्हेटिव्ह असेल तर. पण इंटिग्रेशन मध्ये dx किंवा dy या टर्म मल्टिप्लिकेशन मध्ये पाहिजेत. त्यानुसार आपल्या साइड्स डिसाइड करायच्या आहेत. आता इथे व्हेरिएबल सेपरेट कसे करता येतील? आधी हा dx राईट साइडला घ्या, म्हणजे x स्क्वेअर प्लस 1 इंटू dy इक्वल टू 1 इंटू dx म्हणजेच dx. आता हा ब्रॅकेट जर आपण राईट साइडला घेतला तर dy इक्वल टू 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 1 इंटू dx. आता पहा, दोन्ही साइड्स सेपरेट व्हेरिएबलच्या झाल्या. राईट साइड ही कम्प्लिटली x मध्ये आहे, त्यात कुठलीही y ची टर्म नाही आहे, आणि लेफ्ट साइड ही कम्प्लिटली y मध्ये, त्यात कुठलीही x ची टर्म नाही आहे. इंटिग्रेटिंग बोथ साइड्स, इंटिग्रेटिंग बोथ साइड्स, दोन्ही साइड जर इंटिग्रेट केल्या, इंटिग्रल dy इक्वल टू इंटिग्रल 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 1 इंटू dx. लेफ्ट साइड dy म्हणजेच 1 इंटू dy, त्याचं इंटिग्रेशन येईल y. राईट साइडला 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 1 चं इंटिग्रेशन tan इनव्हर्स x आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. आता या डिफरन्शियल इक्वेशन्स चॅप्टर मध्ये कॉन्स्टंट जी व्हॅल्यू आहे कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, याचा थोडासा जास्त केअरफुली विचार करावा लागतो, स्पेशली व्हेन वी आर रिलेटेड विथ द ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. बऱ्याच वेळा सगळ्या टर्म मॅच होतात पण कॉन्स्टंट टर्म मॅच होत नाही. यात थोडंसं फ्लेक्झिबिलिटी आपल्याला ठेवावी लागते या कॉन्स्टंट मध्ये. काही वेळा वेगवेगळे कॉन्स्टंट कंबाईन करायला लागते, म्हणजे 2-3 टर्म आल्या कॉन्स्टंटच्या, त्यांना ऍडिशन सबट्रॅक्ट केलं 2 कॉन्स्टंटचं किंवा मल्टिप्लिकेशन केलं तर येणारा फायनल रिझल्ट काय असणार? कॉन्स्टंटच असणार. 2 कॉन्स्टंटचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन कॉन्स्टंट असेल. त्या सगळ्या कॉन्स्टंट ऐवजी आपण एक कॉन्स्टंट लिहू शकतो. त्यानंतर
कॉन्स्टंट घेत असताना आपण इथे राईट साईडला इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी घेतलाय, लेफ्ट साईडच्या इंटिग्रेशनचा कॉन्स्टंट कुठे आहे? तोही कॉन्स्टंट आपण यातच इन्क्लूड केलाय. दोन साईडला दोन कॉन्स्टंट घेण्याची गरज नाही. कारण समजा लेफ्ट साईडला एक कॉन्स्टंट घेतला C1, राईट साईडला एक कॉन्स्टंट घेतला C2. लेफ्ट साईडचा C1 राईट साईडला घेतला मायनस होईल C2 मायनस C1. दोन कॉन्स्टंटचं सबट्रॅक्शन काय येणार? कॉन्स्टंट. त्यामुळे तशा प्रकारे त्या कॉन्स्टंटला सेपरेटली कन्सिडर करण्याची गरज नाही. ओव्हरऑल पूर्ण इक्वेशन मध्ये आपण एकच कॉन्स्टंट घेऊ शकतो, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. 2-3 इंटिग्रेशन जरी आले त्यामध्ये तरी प्रत्येक इंटिग्रेशनला वेगळा कॉन्स्टंट लिहित बसण्याची गरज नाही. ओव्हरऑल सगळ्या इंटिग्रेशनसाठी एकच कॉन्स्टंट. पुन्हा तो कॉन्स्टंट आपण लेफ्ट साईडला घेतोय, राईट साईडला घेतोय. काही ठिकाणी आपल्याला कॉन्स्टंट घेत असताना इन टर्म्स ऑफ लॉग पण घ्यावे लागतात. कारण का, ज्यावेळी इंटिग्रेशन घेतल्यानंतर मॅक्झिमम टर्म लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये येतात, लॉगच्या फॉर्ममध्ये. त्यावेळी लॉगची प्रॉपर्टी वापरून लॉग एलिमिनेट करू शकतो आपण. अशा वेळी जर मॅक्झिमम टर्म लॉगॅरिथमिक मध्ये असेल तर कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी घेण्याऐवजी लॉग सी आपल्याला घ्यावा लागतो. त्यामुळे काय होतं, लॉगच्या प्रॉपर्टीज यूज करून लॉगॅरिथम एलिमिनेट करता येतो आणि इक्वेशन सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये मिळतं. हे थोडेसे व्हेरिएशन्स ऑब्झर्व करावे लागतील या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट घेताना. नाव हिअर दिस सोल्युशन वी हॅव ऑब्टेन्ड is called as general solution of differential equation. A differential equation will have two types of solutions. One is the general solution and second one is the particular solution. हे जे आपण सोल्युशन फाइंड करतोय त्याला म्हणणार आपण जनरल सोल्युशन. पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे काय? समजा आपल्याला क्वेश्चन मध्येच काही एक्स्ट्रीम व्हॅल्यूज दिलेले असतील, when x equal to 0, y equal to 1 किंवा when x equal to 1, y equal to 0. अशा प्रकारच्या काही इनिशियल कंडिशन्स, बाउंड्री कंडिशन्स आपण म्हणतो, त्या जर दिलेल्या असतील त्यांचा वापर करावा लागतो पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड करताना. समजा आपण असं गृहीत धरू, याच क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेलं आहे when x equal to 1, y equal to 0. हे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे सपोज. याचा वापर कधी करायचा? आधी त्याचं जनरल सोल्युशन फाइंड करायचं, म्हणजे इथपर्यंतचा पार्ट सेम राहणार. हे जे जनरल सोल्युशन आपल्याला मिळालंय त्यात या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या एक्स आणि वायच्या. y इक्वल टू 0 टाकला, x इक्वल टू 1 प्लस सी. टॅन इनव्हर्स 1 म्हणजे काय? प्लस सी. म्हणजे सी ची किंमत काय ते मायनस पाय बाय. दिलेल्या इनिशियल कंडिशन्सचा वापर कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी याची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी करायचा आहे. आणि ही जी मिळालेली व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू मिळालेल्या जनरल सोल्युशन मध्ये सबस्टिट्यूट करायची. आणि हे जनरल सोल्युशन y इक्वल टू टॅन इनव्हर्स x आणि सी ची किंमत काय मायनस पाय बाय 4. This is called now the particular solution of the given differential equation. दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचं हे पर्टिक्युलर सोल्युशन असेल. पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे काही बाउंड्री कंडिशन्स क्वेश्चन मध्ये दिलेले असतील त्यावरून कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनची व्हॅल्यू डिटरमाइन करणे आणि ती मिळालेली व्हॅल्यू पुन्हा जनरल इक्वेशन मध्ये, जनरल सोल्युशन मध्ये सबस्टिट्यूट करायची. विल गेट द पर्टिक्युलर सोल्युशन. ओके. पण आता या क्वेश्चन मध्ये अशी काही व्हॅल्यू दिलेल्या नाहीये, त्यामुळे आपण फक्त जनरल सोल्युशन पर्यंतच व्हॅल्यू लिहिणार. and final result will be y equal to tan inverse x plus c is required solution of given differential equation. Required general solution असे लिहू शकतो आपण.
Write down next one. X square x into tan y into dx plus x square y into tan x into dy equal to 0. आता हे डायरेक्ट व्हेरिएबल सेपरेट आहेत का? नाही. काय करायला लागेल? x square x into tan y into dx ॲज इट इज ठेवला आणि ही जी टर्म आहे पुढची dy ची ती पूर्ण टर्म राईट साईडला घेतली, मायनस होईल x square y into tan x into dy. तर dx मल्टिप्लिकेशन मध्ये आहे लेफ्ट साईडला आणि dy मल्टिप्लिकेशन मध्ये आहे राईट साईडला. यात एक्सच्या सगळ्या टर्म्स कुठे पाहिजेत आता? लेफ्ट साईडला. आणि वायच्या सगळ्या टर्म, हा जो टॅन एक्स आहे राईट साईडचा तो लेफ्ट साईडला डिवाइड येईल आणि लेफ्ट साईडचा टॅन वाय राईट साईडला. म्हणजे काय येईल टर्म? एक्स स्क्वेअर एक्स अपॉन टॅन एक्स इंटू डी एक्स इक्वल टू मायनस ऑफ एक्स स्क्वेअर वाय अपॉन टॅन वाय इंटू डी वाय. And now integrating both sides. काय होईल इंटिग्रेशन घेतलं तर? इंटिग्रल एक्स स्क्वेअर एक्स अपॉन टॅन एक्स इंटू डी एक्स इक्वल टू मायनस इंटिग्रल एक्स स्क्वेअर वाय अपॉन टॅन वाय इंटू डी वाय. लेफ्ट साईडला टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर एक्स, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर आहे म्हणजेच इंटिग्रेशन येईल लॉग ऑफ टॅन एक्स इक्वल टू मायनस ऑफ टॅन वायचा डेरिव्हेटिव्ह काय? एक्स स्क्वेअर वाय. इथेही डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला अवेलेबल आहे म्हणजे त्याला आपण लिहू शकतो लॉग ऑफ टॅन वाय. आता इथे प्रत्येक टर्म जी मिळाली ती लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये मिळाली. कॉन्स्टंट सी घेण्याऐवजी जर आपण लॉग सी घेतला, सगळ्या टर्म्स लॉगॅरिथमिक झाल्या. आता याला थोडं सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहे. लॉग ऑफ टॅन एक्स ही मायनस ची टर्म लेफ्ट साईडला घ्या प्लस लॉग ऑफ टॅन वाय इक्वल टू लॉग सी. लॉग एम प्लस लॉग एन, लॉग एम प्लस लॉग एन म्हणजे लॉग एम इंटू एन, that is log of tan x into tan y equal to log c. दोन्ही साईडला लॉगची एक एकच टर्म आहे. या स्टेजला आपण दोन्ही साईडचा लॉग एलिमिनेट करू शकतो टेकिंग अँटी लॉग. Taking antilog we get tan x into tan y equal to c is required solution.
Next one. Y into bracket 1 plus log x into dx minus x log x into dy equal to 0. This one is a given differential equation. काय करावं लागेल यामध्ये y into 1 plus log x into dx ही टर्म लेफ्ट साइडला मायनस x log x into dy ही टर्म राईट साइडला that is x into log x into dy. नंतर काय करणार हा x into log x लेफ्ट साइडला डिवाइड होईल आणि y ची टर्म राईट साइडला डिवाइड म्हणजे 1 plus log x upon x into log x into dx equal to 1 upon y into dy. y राईट साइडला घेतला. Integrating both sides. दोन्ही साइडचं इंटिग्रेशन घ्या 1 plus log x upon x into log x into dx equal to 1 upon y into dy. लेफ्ट साइडचं इंटिग्रेशन काय होईल log of x into log x, कारण डिनॉमिनेटरचा जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला x into log x चा डेरिव्हेटिव्ह तो येईल 1 plus log x म्हणजे डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला अवेलेबल आहे. मग इंटिग्रेशन काय लेफ्ट साइडचं log of x into log x आणि राईट साइड log y. इथेही दोन्ही टर्म लॉग मध्ये आलेल्या आहेत त्यामुळे कॉन्स्टंट घेत असताना लॉग सी घेऊ शकतो आपण. लॉग वाय ची टर्म लेफ्ट साइडला घेण्यापेक्षा राईट साइडलाच लॉगची प्रॉपर्टी यूज करा. log of x into log x right side log m plus log n that is log of m into n म्हणजे y into दोन्ही साइडला आता एक एक लॉग आहे आणि पूर्ण टर्म त्या लॉगच्या समोर आहे. सो हियर वी कॅन राईट taking antilog काय मिळेल टर्म x into log x equal to c into y is required solution.
नेक्स्ट वन, dy by dx plus square root of 1 minus y square upon 1 minus x square equal to 0, given that y equal to 1 when x equal to 0, y equal to 1 when x equal to 0. First of all, given differential equation, हे differential equation यामध्ये व्हेरिएबल सेपरेट करण्यासाठी आधी स्क्वेअर रूट सेपरेट करा दोन्ही टर्मचे, किंवा ही स्क्वेअर रूटची टर्म राईट साईडला घेतली तरी चालेल. आधी रूट 1 मायनस वाय स्क्वेअर अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू 0, स्क्वेअर रूट सेपरेट. नंतर रूटची कंप्लीट टर्म राईट साईडला घेतली, मायनस रूट 1 मायनस वाय स्क्वेअर अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता यामध्ये वाय ची साईड कुठली ठेवावी लागेल? लेफ्ट साईड, कारण डी वाय न्यूमरेटरला तिथे आहे आणि डी एक्स जो आहे तो राईट साईडला घ्यायचा. रूट 1 मायनस वाय स्क्वेअर लेफ्ट साईडला घेतला तर तो होईल 1 अपॉन रूट 1 मायनस वाय स्क्वेअर इंटू डी वाय, आणि डी एक्स राईट साईडला घ्या, मायनस 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. इंटिग्रेटिंग both sides. काय दोन्ही साइड्स इंटिग्रेट केला तर पहा, इंटिग्रल 1 अपॉन रूट 1 मायनस वाय स्क्वेअर इंटू डी वाय मायनस इंटिग्रल 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. काय सोल्युशन त्याचं मग? 1 अपॉन रूट 1 मायनस वाय स्क्वेअर म्हणजे साइन इनव्हर्स वाय इक्वल टू मायनस तसाच ठेवा आउटसाइड, आणि 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे साइन इनव्हर्स एक्स प्लस सी. मायनस साइन इनव्हर्स एक्स लेफ्ट साईडला घ्या, म्हणजे साइन इनव्हर्स एक्स प्लस साइन इनव्हर्स वाय इक्वल टू सी. 1 अपॉन रूट 1 मायनस वाय स्क्वेअरचं इंटिग्रेशन साइन इनव्हर्स वाय, मायनस आउटसाइड तसाच 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन साइन इनव्हर्स एक्स, तो साइन इनव्हर्स एक्स लेफ्ट साईडला घेतला. आता इथे सोल्युशन, आपला पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड करायचं आहे. गिव्हन दॅट y इक्वल टू 1 व्हेन x इक्वल टू 0, ही व्हॅल्यू तिथे सबस्टिट्यूट करा. साइन इनव्हर्स x ची किंमत 0 प्लस साइन इनव्हर्स 1 इक्वल टू सी. साइन इनव्हर्स 0 म्हणजे 0, साइन इनव्हर्स 1 म्हणजे पाय बाय 2, म्हणजे सी इक्वल टू काय येईल, and therefore from 1 sin inverse x plus sin inverse y equal to c ची किंमत पाय बाय 2
is required particular solution. is required solution लिहिलं फक्त तरी चालेल. घ्या काही एक्झाम्पल्स प्रॅक्टिससाठी. dy by dx equal to 3x square plus 2 plus e raised to x plus 1 equal to 0. E raised to x plus e raised to minus x into dy by dx equal to e raised to x minus e raised to minus x. इंटिग्रेशन सिंपल येतं त्यामधले, फक्त व्हेरिएबल्स प्रॉपरली सेपरेट होणं आवश्यक आहे. x square into dy by dx equal to y square plus 1 e raised to x into tan y into dx plus 1 minus e raised to x into x square y into dy equal to 0. E raised to y plus 1 into cos x into dx plus e raised to y into sin x into dy equal to 0. Sec x into dx plus 2 sec y into dy equal to 0.
y into cos square x into dy equal to x into cos square y into dx. Try these examples.